आज तर मला नागपंचमीच्या दिवशीच एक शूट होतं. सो हॅलो, नमस्कार. 100 दिवसाच्या जर्नीमधला होता 46वा दिवस. आज सकाळी लवकर उठले आणि लवकर पूजन वगैरे करायचं होतं, कारण मला जायचं पण होतं. सो पटापटा सगळं आवरलं आणि कालच सगळं सामान वगैरे आणलेलं. त्यानंतर नागदेवतांची प्रतिमासुद्धा आणलेली. या दिवशी नागाची प्रतिमा किंवा रिअलवाल्या नागाची सुद्धा पूजा करतात आणि मी असे 7 नाग काढलेले. त्यानंतर दुधाचं किंवा लायांचं वगैरे नैवेद्य दाखवतात. सो हळद, कुंकू, अबीर, तांदूळ या सगळ्याचे मी असे नाग वगैरे काढलेले. त्यानंतर पूजा वगैरे केली आणि श्रावणातला सुद्धा पहिलाच सोमवार होता. आजचा दिवस खरंच खूप छान होता, कारण एकाच दिवशी 2 सण होते आणि नागपंचमी श्रावणातली एकदम महत्त्वाची असते. नागपंचमी आपल्या हिंदू धर्मातली सुद्धा महत्त्वाची असते. सो पूजा केली. त्यानंतर आमच्या घराच्या बाजूला मंदिर आहे, वाघेश्वर मंदिर. तिथे जाऊन पाया वगैरे पडली. त्यानंतर घरी येऊन सगळं नैवेद्य वगैरे बनवलं. जेवण वगैरे माझं रेडी झालं. जेवलं वगैरे आणि दुपारनंतर मला एका शूटसाठी जायचं होतं. सो पटकन अशी रेडी झाली. त्यानंतर पोचली मी लोकेशनवरती. तर वर्सोलीत शूट होतं माझं. सो वर्सोलीत गेलेले आणि लेडी केअर म्हणून इन्स्टाला अकाउंट आहे. सो ती माझा मेकअप करणार होती आणि तिने प्रतीक्षा थोराटकडे कोर्स केलेला आणि मेकअप इतका जास्त सिंपल आणि खूप मस्त झालेला. बिकॉज मला हेवी बेस अजिबात आवडत नाही आणि मला जसं हवं आहे तसाच मेकअप केलेला. खूप छान वाटत होता रिअलमध्ये सुद्धा. त्यानंतर मस्त मस्त फोटोज क्लिक करायचे होते. तर संदीप दादाच्या स्टुडिओला गेलेलो आणि त्याने माझे मस्त मस्त फोटोज, व्हिडिओज वगैरे क्लिक केल्या. जर तुम्हाला पण कधी फोटोशूट करायचं असेल तर संदीप दादाच्या स्टुडिओला नक्की व्हिजिट करा, कारण खूप मस्त मस्त सेटअप आहेत तिथे. माझं शूट वगैरे कंप्लीट झालं आणि माझा नवरा बिचारा कधीपासून येऊन थांबलेला, कारण मला खूप थोडा लेट झाला. सो पटकन पटकन निघाले मी आणि बिचारा मला सोडायला आणायला दोन्ही करायला आला. काय करणार, काहीतरी करायला लागतं. सो नवऱ्याची ड्युटी असते जेव्हा माझं काही शूट वगैरे असतं तेव्हा. तर मस्त असं शूट वगैरे कंप्लीट झालं. त्यानंतर मला साडी वगैरे घ्यायची होती. तर भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.